हाय गाईज, आम्ही आता उज्जैनला जायला निघालो आहे. बाय ट्रॅव्हल्सनी जात आहोत. AC ट्रॅव्हल्स आहे. फॅमिली आणि मी, हे माझे सिस्टर आहे. आम्ही सोबत जात आहोत. अचानक ठरलं आमचं, अचानक बाबांनी बोलवलं आम्हाला. आमचा प्लॅन पण नव्हता काही, तर म्हणून ट्रॅव्हल्सनी जातो. सकाळी आम्ही 7:30-6ला पोचू. हाय गाईज, आम्ही आता उज्जैन आलो आहे आणि आम्ही हॉटेल स्टेसुद्धा केलेला आहे. हे माझी फॅमिली आहे आणि आम्ही आता रेडी होऊन दर्शनाला जाणार आहे. सो रेडी होऊन मी परत भेटते. बाय. सो गाईज, आता आम्ही सर्व रेडी झालो आहे आणि आम्ही आता चाललो आहे महाकालचं दर्शनाला. ही माझी फॅमिली. जय महाकाल. सो गाईज, आम्ही आता दर्शनासाठी निघालो आहे रूमवरून. आम्ही ऑटोसुद्धा ऑनलाईन बुक केली होती आणि ते आम्हाला घ्यायला पण आले. ते आम्ही जळगावून उज्जैन पोचलो तेव्हा. आता ते म्हणत आहे की आपण पहिले दुसऱ्याकडे, म्हणजे कुठे घेऊन जाता ते बघू, आम्ही तुम्हाला दाखवतोच आम्ही कुठे कुठे फिरत आहे. आम्ही पहिले मातृहरी गुफामध्ये आलो आहे. मातृहरी गुफा दाखवायला आणलं आहे त्या ऑटोवाल्या काकांनी. असं एक एक करून ते आम्हाला दाखवणार आहे, तर पुढे बघतो. इथे गावशाळा होती. इथे माझी आई आणि मी गावमातेची थोडी सेवा केली. थोडा चारा वगैरे खाऊ घातला आम्ही. ये भद्रहरी गुफा आहे. भद्रहरी गुफा. हे भद्रहरी गुफा आहे. याच्यामध्ये कालिका माताचं मंदिर आहे गुफ्यामध्ये, आणि अजून असे बरेच गुफे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळं म्हणजे आहे, शिवलिंग वगैरे आहे. ते दाखवते पुढे. सो गाईज, हा एवढा गुफा, एवढं गरम होत आहे इथे, खूप जास्त गरम होत आहे. हे मंदिर आहे नीलकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे. नीलकंठेश्वर महादेव शिवलिंग आहे इथे गोफामध्ये. हे पण हा सुद्धा गोफा आहे. खूप गरम होत होतं इथे, खूप जास्त म्हणजे जास्त गरम होत होतं. गुफा नंबर 3. इथे ऋषी मुनी तप करत होते. तो गुफा आहे. हे सी योगी पाथॉलॉजी योगी काहीतरी आहे हा गुफा. हे सर्व हे गोफे सर्व इथे. गावशाळा आहे. हे महर्षी संदीपनी आश्रम आहे. इथे श्रीकृष्ण, बलदाऊ आणि सुदामाने विद्या ग्रहण केली होती, ते मंदिर आहे. खूप मोठा आश्रम आहे. बघू शकता तुम्ही किती मोठा आश्रम आहे. आणि तिथे इथे हे पंडितजी सर्वांना अधिक मासाचं काय महत्त्व आहे, तुम्ही खूप भाग्यवान की अधिक मासामध्ये तुम्ही इथे दर्शनाला आले उज्जैनला, खूप भाग्यशाली आहे, असं हे पंडित आम्हाला सांगत होते सर्वांना. आणि सर्व लहान मुलांना सांगत होते की इथे बोला तुम्ही की मला विद्या ग्रहण करायची शक्ती दे, मला बुद्धी दे, कारण की इथे श्रीकृष्णाने त्यांनी विद्या ग्रहण केली आहे.
इथे खूप मस्त म्हणजे असं आश्रम आहे, सांदपनी महर्षी. तिकडे बघ. हे मंगलनाथ मंदिर आहे. इथे मंगल दोष पूजा केली जाते आणि इथे भोलेबाबाची सवारी बकरा आहे, नंदी नाही आहे. इथे बकऱ्याची पूजा केली जाते. आम्ही थोडं इथे ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो. ऊसाचा रस पिऊन पुढे जाऊ. आम्ही आता इथे पाताळेश्वरला आलो आहे. गाईज आम्ही आता आलो आहे पाताळेश्वर महादेवाचं मंदिर. इथे सती माताने खूप तप केला होता आणि सती माताने इथे झाड लावलं होतं पिंपळाचं. ते वट सावित्रीची पूजा करताना ते झाड लावलं होतं इथे माता सतीने. हे पाताळेश्वर मंदिर आहे. खाली जावं लागतं इथे आणि इथे सुद्धा खूप जास्त गरम होत आहे, कारण की हे पण गोफ्यासारखं आहे. तर इथे सुद्धा गरम होत आहे खूप. सो गाईज हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला आहे. याच्यानंतर आम्ही काल भैरव मंदिरात गेलो होतो, तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तर नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून घ्या.